वाढेल भाग्याचं बळ, मिळेल परिश्रमाचं फळ. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, मनात खूप विचार, परंतु निर्णय घेताना खूप गोंधळ होतोय का? एकाच वेळी 10 कल्पना, परंतु कोणती योग्य ते कळत नाही. तुम्हाला असं काहीतरी वाटत असेल तर घाबरू नका. हा गोंधळ अपयशाचा नाही, तर ही मोठ्या बदलाची नांदी आहे. मिथुन राशीच्या विचारांमध्ये गती असते, तुमच्या संवादात ताकद असते, तसंच तुमच्यामध्ये बदल स्वीकारण्याची क्षमता देखील असते. तुम्ही एका जागी कधीच अडकत नाही, कारण तुमचा जन्म हा शोध घेण्यासाठी झालेला आहे. जिथे प्रश्न असतात तिथेच मिथुन राशीची वाट सुरू होते. विचार बदलले की आयुष्य बदलतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण एप्रिल 2026 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यात आज आपण मिथुन राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल, कारण या काळात तुमचं व्यक्तिमत्व अधिक विचारशील, अंतर्मुख आणि रणनीतीपूर्ण होईल. बोलण्याच्या आधी विचार करा, विचार केल्यानंतर कृती करा आणि कृतीमध्ये सातत्य राखा, जेणेकरून तुम्हाला यश 100% प्राप्त होईल. या महिन्यातील अत्यंत कोअर पॉईंट आपण समजून घेऊया. मिथुन राशीचे स्वामी बुधदेव 11 एप्रिल रोजी मीन राशीत म्हणजे भाग्यस्थानातून कर्मस्थानात प्रवेश करीत आहे. तिथे ते निचीचे देखील होतात, ज्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेत गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात आत्मविश्वास थोडा कमी झाल्यासारखा देखील वाटेल. मी योग्य करतोय की नाही असा प्रश्न तुमच्या मनात वारंवार निर्माण होईल. परंतु कथा इथे संपत नाही, कारण 11 एप्रिलपासून बुध आणि गुरु यांच्यात परिवर्तन योग तयार होत आहे. याचा अर्थ चुकांमधून शिकणं, अनुभवातून शहाणं होणं आणि मार्ग चुकला तरी दिशा सापडणं असे योग निर्माण होतात. हे योग सांगतात की आज निर्णय अडखळेल, परंतु उद्या तोच निर्णय आयुष्य बदलवू शकतो, हे लक्षात घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने मिथुन राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. रविदेव सध्या तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहेत. 14 एप्रिल रोजी ते लाभस्थानात जाऊन उच्चीचे होतील. याचा अर्थ तुम्ही परिश्रमाला ओळखा. या काळात तुम्हाला वरिष्ठांकडून प्रशंसा प्राप्त होईल, समाजात मानसन्मान प्राप्त होईल, तुमचं काम बोलू लागेल. थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी पुन्हा एकदा बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण राशी स्वामीसह ते तुमचे चतुर्थेश देखील आहेत. या काळात चतुर्थेशाची चतुर्थ स्थानावर दृष्टी पडणार आहे, त्यामुळे अर्थातच घरात शांतता नांदेल, मन स्थिर होईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या काळात तुम्हाला आईच्या आशीर्वादाची अनुभूती प्राप्त होईल. हा काळ आतून सावरण्याचा आहे, म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. शिक्षण, प्रेम, संतती या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे पंचमेश आहेत. शुक्रदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान असून त्यांची दृष्टी पंचम स्थानावर पडत आहे, जी अत्यंत सकारात्मक स्थिती म्हणता येईल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी यशदायक आहे. लेखन, मीडिया, कम्युनिकेशनमध्ये प्रगती होईल, कल्पनांना दिशा मिळेल. हा योग मिथुन राशीसाठी अत्यंत सुंदर आहे, त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहू शकतो, कारण या काळात तुमच्या नर्वस सिस्टीमला थोडा तणाव येऊ शकतो. योग्य विश्रांती व पुरेशी झोप तुमच्यासाठी आवश्यक राहील. घेतलेल्या कर्जाचं व्यवस्थापन तुम्ही योग्य पद्धतीने करा. तुमचे शत्रू अपयशी होतील, तुम्ही नक्कीच यश प्राप्त कराल. महाभारतात नारद मुनी सतत प्रश्न विचारायचे, कारण प्रश्नातून ज्ञान जन्माला येतं. मिथुन राशीची खरी शक्ती प्रश्न विचारणं ही आहे. एप्रिल महिना हाच संदेश तुम्हाला देत आहे.
मी अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून जन्माला आला हा ग्रंथ ग्रह गीता. हा ग्रंथ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही तर भविष्य घडवण्यासाठी आहे. आजच प्रकाशनपूर्व नोंदणी करा 40% सवलतीसह आणि गीतेचा प्रकाश आपल्या जीवनात आणा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मिथुन जातक नोकरी करत आहेत त्यांना थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. कारण कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढणार आहे. विरोधक सक्रिय होतील, मात्र शेवटी विजय तुमचाच होणार आहे. जबाबदारी तुम्हाला वाढवून मिळेल. तुम्ही त्याची अधिक काळजी करू नये. व्यवसायात तुमच्या मूळ कामाचं स्ट्रक्चर हे महत्त्वाचं राहील. त्यातून तुमची उन्नती होऊ शकते, म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. आर्थिक स्वावलंबन तुम्हाला प्राप्त होईल, जी अत्यंत सकारात्मक बाब आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुम्हाला बौद्धिक समाधान प्राप्त होणार आहे. धार्मिक आध्यात्मिक गोडी लागेल. वारा दिशाहीन वाटतो, पण तोच वारा नौका पुढे नेत असतो. मिथुन राशीसाठी हा एप्रिल महिना म्हणजे दिशा शोधण्याचा काळ आहे. विवाह व भागीदारी या दृष्टीने तुमचे सप्तमेश राशीत बसून पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण करीत आहेत. याचा अर्थ विवाहासाठी हा काळ अनुकूल आहे. नात्यामध्ये समजूतदारपणा निर्माण होईल. योग्य सल्ला योग्य वेळी तुम्हाला प्राप्त होईल. जोडीदाराचं तुमच्या आयुष्यातील योगदान वाढेल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मिथुन राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने तुमचे भाग्य शनिदेव कर्मस्थानात कर्मेश गुरुदेव राशीत विराजमान आहे. तसंच 11 एप्रिलपासून बुध आणि गुरु यांच्यात परिवर्तन योग देखील होत आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवर्धक म्हणता येईल. मात्र भाग्य तुम्हाला परिश्रमाशिवाय प्राप्त होणार नाही आणि परिश्रम फळ दिल्याशिवाय राहणार नाही. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहे. त्यापासून तुम्हाला शुभ फळं प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभेश मंगळदेव 2 एप्रिल रोजी कर्मस्थानात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे तुमच्या कामाचा स्पीड वाढेल. तुम्ही धाडसी निर्णय घेणार आहात. नेतृत्वाची संधी तुम्हाला प्राप्त होईल. इच्छापूर्ती थोडी उशिराने होईल, परंतु ती टिकाऊ असेल. समाजात ओळख निर्माण होईल. योग्य मानसन्मान प्राप्त होईल. थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून योग्य लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने तुमचे व्ययश या काळात लाभस्थानामध्ये विराजमान आहेत, ज्यामुळे तुमच्यासाठी थोडे वेगळे योग निर्माण होत आहेत. अर्थात खर्चातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल. परदेशात संपर्क निर्माण होतील. ऑनलाईन विदेशी माध्यमातून कमाई होण्याचे योग आहेत. त्यासाठी सज्ज राहायला हवं. मिथुन जातकांसाठी एक सोपा प्रश्न, तुमची ताकद नेमकी कोणती आहे? विचार की संवाद? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या सर्वांची ज्योतिषशास्त्रावर असलेली श्रद्धा आणि आमच्या चॅनलला दिलेला सातत्यपूर्ण प्रतिसाद, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. अनेक लोक विविध माध्यमातून आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे मला प्रत्येक वेळी फोन उचलणं शक्य होत नाही. म्हणून आपले प्रश्न, शंका किंवा मार्गदर्शन हवे असल्यास त्याची सविस्तर माहिती कृपया व्हॉट्सअप मेसेजद्वारा पाठवावी. आपल्या मेसेजनुसार योग्य माहिती आणि उत्तर व्हॉट्सअपवर देण्यात येईल. आयुष्य हे सुख दुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश देणारे, तर काही दिवस हे संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने मिथुन राशीसाठी महिन्यातील 5, 15 आणि 23 हे दिवस विशेष शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. 1, 12, 21 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील. म्हणून तुम्ही तशी मानसिकता तयार करून या महिन्यात वाटचाल करायची आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही बुधवारी हिरव्या रंगाच्या वस्तूंचं दान करायला हवं. श्री गणेशाचं स्मरण करा. लिहिण्याची सवय लावून घ्या. मिथुन राशीच्या मित्रांनो, हा महिना गोंधळाचा नाही, तर हा महिना तुम्हाला घडवणारा आहे.
ग्रह बदलत आहेत, तुमचं आयुष्य नवीन दिशा घेत आहे, म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या. मिथुन राशीसाठी ट्रिपल मनी हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. संभ्रम, गैरसमज, बोलण्यात अडचणी अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. हे तुम्हाला ऑनलाईन खरेदी करावयाचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत आपण ते धारण कसं करायचं याच्या शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड देखील देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून त्याला तुम्ही ॲक्टिव्ह केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील हे सांगणारे 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुमच्या राशीचा तुम्ही पाहिला, नातेवाईकांना, मित्रांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.